नमस्कार मैत्रिणींनो, माझे भाजणी थालीपीठाचा व्यवसाय आहे आणि मी ते करत असते. तर या ठिकाणी आपल्याला परत 5 किलो भाजणी थालीपीठाची ऑर्डर आलेली होती. तर भाजणीमध्ये काय काय घ्यावं लागतं ते इथे सगळ्यात आधी ज्वारी घेतलेली होती. ज्वारी, बाजरी, तांदूळ, हरभरे, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, धने, जिरे, ओवा आणि थोडीशी बडीशोप असं हे सगळं टाकून आणि आपण त्याच्यात ते तर मी तुम्हाला जर करायचे असेल तर भाजणीचं थालीपीठ पीठ जर बनवायचं असेल तर प्रत्येक वस्तू म्हणजे गहू 2 वाट्या घ्या, बाजरी 2 वाट्या घ्या, त्याच्यानंतर तांदूळ 2 वाट्या घ्या, ज्वारी 2 वाट्या घ्या, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ किंवा हरभरे, अख्खे हरभरे 1 वाटी घ्या. आता इथे मी हे आता मूग दाखवलेले आहेत. मूग मी मला तर इथे मूग पण आपण 1 वाटी घ्या. हरभरे आहेत ते 1 वाटी घ्या. उडीद डाळ जी आहे ती 1 वाटी घ्या आणि गहू, बाजरी, ज्वारी आणि तांदूळ हे सगळं 2-2 वाट्या घ्या. अशा प्रमाणात घ्यायचं आणि ते सगळं लालसर भाजून घ्यायचे. पूर्ण सगळे असं छान असं लालसर भाजून घ्यायचं. हे बघा या ठिकाणी मी भाजत होती आणि भाजताना काही तुम्हाला दाखवला नाही. तर माझ्या जर मागच्या व्हिडिओमध्ये गेले तर तुम्हाला भाजणीचं पीठ भाजलेलं आहे, कसं भाजायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे. हे बघा या ठिकाणी आपण इथे सगळं भाजलं गेलेलं आहे. तांदूळ ते तर माझं जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे मी 1-1 किलो घेत असते आणि माझं 5 किलो भाजणी थालीपीठ तयार करायचं होतं त्याच्यामुळे मी 1-1 किलो प्रमाणात घेतलं. तर तुम्हाला जर करायचं असेल तर मला काही जणांनी येसूरचं पीठ मी बनवलं तर त्यांनी प्रमाण विचारलं होतं की आपल्या आवडीप्रमाणे आपण करता येतो. तर येसूरच्या पिठामध्ये आपण वाट्यांचा अंदाज घेतला तरी चालतो. तर ह्या ठिकाणी 2-2 वाट्या असं साहित्य घ्यायचं आहे. तर 2-2 वाट्या घ्यायच्या आहेत आणि जे हरभरे आहे, मूग आहे आणि उडदाची डाळ ती 1-1 वाटी घ्यायची आहे असं घेतलेलं आहे. आणि बाकीच्या जे गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी हे 2-2 वाट्या घ्यायचं आहे. तुम्हाला जर थोड्या प्रमाणात बनवायचं असेल तर माझी इथे लगेच मी दळून आणलं आणि अशी पॅकिंग करून आणि मला हे पार्सल पाठवायचे होते. कारण बरेच दुकानदारांना मी अशी पार्सल देत असते आणि हे असे माझे घरातून हा बिझनेस चालू करते. तर तुम्हाला सुद्धा असा करता येऊ शकतो. आणि भाजणी थालीपीठाचा बिझनेस खूप सुंदर आहे. कारण खूप जे शहरातल्या बायका असतात त्यांना करायला वेळ राहत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजणी थालीपीठ करून आणि तयार दुकानदारांना जर दिलं किंवा भाजीवाल्याकडे जर दिलं तर खूप जण भाजीपाला घ्यायला येत असतात आणि असं भाजीवाल्याकडे जर दिलं तर भाजीवाल्यासुद्धा आपल्याला याचं भरपूर त्याला पण फायदा आणि आपल्याला सुद्धा. आणि खूप छान असं हे भाजणी पीठ तयार झालेलं होतं आणि थोडं गरमरीत म्हणजे थोडं जाडसर दळून आणायचं असतं गिरणीत. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा शेवटी माझा नंबर आणि फोन नंबर